पुराणी श्री भगवती भवानी वाल्मिकी नारायणासारखे या परमेश्वराच्या हरिनामाचे कोणकोणते धर्म केले आहे यासाठी मुलमाजी प्रपंच माझा सर्व मायेचा बाजार आहे यासाठी मनुष्याने जन्म काय करायचे तू बावरला अरे बावरला स्वतःचा पडला गोधडीत होतो कुठं गोधडी कसा भरायला बायको किती म्हणते थांबा एकदा राजाचा आवाज खाली पडला त्याची गोकुळामध्ये कृष्णाची बासरी वाजते आणि राधा नशीब समजा पोरगे तोंड उघडं नसतं राजा जशी गोकुळामध्ये श्रीकृष्णाची बासरी वाजते आणि राधा बावरली त्या पद्धतीने मी बावरलो असं आणि डायरेक्ट तुला मी असं विचारतो एक कशाला विचारता 1000 विचारा बरोबर का नाही एक कशाला आम्ही काय कमी आहोत काय आम्ही प्रश्नाची उत्तर खेड्या कारण डायरेक्ट काळ यवनाचा शिवाजी सारख्या बरोबरचा तरी यवनाचं ताई कुठली ताई आपल्या इथली हो या वाडीतली या वाडी ताई त्राई हा कळदाना काळे वनाचा शिवाजी साचा बादशा मराठा करी यवनाचं त्राई त्राई मला वाटलं ताई पुणे माझा शिवाजी कसा आहे उदरेकर राजाचा नोकर उदरेकर राजाचा नोकर आधार पाशा त्याला शॉक लागत असला तर त्यांच्या कधी चालेल म्हणजे त्यांना लागत नाही यात 12 मंडळी पाठकली ही 12,000 मंडळी पाठी टाकली होय आणि तुला काय बोलला आहे कशासाठी बोलवलं मी तुला असं विचारतो आपला हे जरा ऐका शांत शांत बोलायचं नाही चुप बसा हा आपला जो देश आहे होय तो निपाणी देश आहे आपला जो देश आहे हा निपाणी देश आहे निपाणी देश आहे याला निपाणी देश का म्हणतात निपाणी का म्हणतात रे तुम्हाला काय मास्तरने शिकवलंय काय हे बघा ह्या पोरांना काहीच कळत नाही सगळी नक्कल सोडवत राजे ह्या पोरांना ना काहीच कळत शिकवलं नाही सांगतो तुम्हाला आपला निपाणी देश का म्हणतात या निपाणी देशाला निपाणी देश का म्हणतात तिथं आपल्या देशामध्ये पाणी नाही आपल्या देशामध्ये पाणी नाही म्हणून आपला निपाणी देश म्हणतात आता मला सांगा आपला देश निपाणी का झाला आज आपला आणि धामण्यांचा जर संबंध समजा कर्जव गावातो आणि या नौकरी धावा पुरतो चांगलं चाललंय म्हणून ते कर्जवाला पाणी देतील बरोबर का बरोबर आहे जर त्यांचं आणि आपलं जर वाईट दिवस झालं वाकलं आलं तर पाणी देतील नाही देणार या ठिकाणी कर्जव गावाने लोकांनी जर पाणी दिलं नाही तर हा धावापूर गाव उपाशी पाण्याशिवाय मरत आणि उपवाशी राहिला बरोबर का नाही तर तुम्हाला राजा म्हणाला तरी कंचा शिल्लक आहे बरोबर ना अहो थांबा निरक्ती ए राणीचा नव्हतो आता आला बोराचं लग्न
त्याला एक विड्याला घ्यायला या पडीला जीवन थांबलं. अरे वा राजू हा. हे बघ अरे ऐक ना मामा. हा भुजंग काय ते? अरे हा भुजंग झाला कुठं आणला? हो. बसलेल्या मंडळीच्या चरणी बोलायचं मोठ्या बोल. अरे हा अरे नवर देवाचा पडला कसा काय अरे हा भुजंग कुठं आणला? बसलेल्या मंडळीच्या चरणी अरे मंडळ नवं. मंडळ तुला सारखा बोलतो म्हणजे ऐकायला अजून आलाय उपट कोणाला उपटू उपसरपंचाच्या चरणी चरणी माझा नमस्कार. माझे या इकडं. हा. जास्त बोलायचं काय करतोय? काय झालं काय नाही राजाच्या चरणी माझं वैयक्तिक स्वतःचं मोठे बोलायचं. स्वतःचं मोठे अरे हे नाही. हे नाही. वैयक्तिक स्वतःच असं सांगाय का पडायचं राजाच्या चरणी माझं खबर टिकून अरे हे नाही रे. वैयक्तिक स्वतःच इमिजिएटली हे नाही. दादा कोण म्हणतो माझा इकडे आता भुजंग इकडे भेटला. राजा हा. तो पोरगा तुम्हाला दिसतोय हा. 6 महिने आवडी घातली या पोराला 6 महिने. जर नेपाळी देशामध्ये जर पाणीच ना हा. तर त्याला आंघोळी घालायची कुठून बघा म्हणजे तो राजाला काय झालं? तू इथे नसेल तिला ठिकाणी त्याच्यामध्ये पाणीच दिलं नाही. तर त्याला आंघोळ घालायला सुटली. करायचं म्हणणार. तो काय म्हणतो? या देशाचा राजा भुजंग आणि भुजंग राजा जर देशाला घेतलेला पाणीचा वाचू शकत नाही. आता बघा आपण आमदार खासदार याला मध्ये काय देतो की आपला रस्ता होऊ द्या, आपल्याला पाणी मिळू द्या, याकरता आपण ह्या लोकांना निवडून देतो. पण तो काय म्हणत आहे की जनता पाणी देशाची जनता जर खरोखर वसाली आहे. राजे हा. मला सांगा जर या देशामध्ये जर पाणी नसेल हा. तर माणूस एक जरी निघून गेला बरं. तरी तुम्हाला राजा म्हणायला त्यांचा शिल्लक राहणार राजा वसाला